त्यांचं चरित्र बघा, त्यांचा अभ्यास करा. आता चेक करावं तिथे. कांशीरामजीचे कार्यकर्ते फार अभ्यासू आहेत. बामसेपचे कार्यकर्ते 4-4 तास एका स्टेजवर उभे राहून इतिहास सांगतात बाबासाहेबांचा. कांशीरामजींनी बाबासाहेबांना संपूर्ण देशात नेलं. हा जो प्रचार केला जातो त्या बीएसपीने या महाराष्ट्रामध्ये 1984 पासून सगळ्या निवडणुका लढल्या, त्यांना एक तरी आमदार निवडून आणता आला कसा काय? कोणाला तरी आठवते बीएसपीचा आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आलाय म्हणून? बीएसपीचा आमदार निवडून आला नाही. पण 1983 साली बाळासाहेबांनी जो भारीप जन्माला घातला, 1983 साली बाळासाहेबांनी जो जन्माला घातला, त्या भारीप बहुजन महासंघाचे आतापर्यंत 10 आमदार निवडून आले. किती कार्यकर्त्यांना माहित आहे? मी तुम्हाला प्रकाश आंबेडकर समजून घ्या म्हणून लागलो. किती कार्यकर्त्यांना माहित आहे की भारीप बहुजन महासंघाचे आतापर्यंत 10 आमदार निवडून आले? मूर्तिजापूर मतदारसंघामधून मखराम पवार निवडून आले. वाशिम जिल्ह्यामधल्या मंगरुळपीर मतदारसंघामधून गजाधर राठोड निवडून आले. नांदेड जिल्ह्यामधल्या किनवेट मतदारसंघामधून भीमराव केराम निवडून आले. धुळे जिल्ह्यामधल्या साक्री मतदारसंघामधून वसंत सूर्यवंशी निवडून आले. अकोल्यामधल्या बोरगाव मंजू मतदारसंघामधून डॉक्टर भांडे निवडून आले. अकोल्यामधल्या अकोला पूर्व मतदारसंघामधून 2 वेळा हरिभाऊ भले निवडून आले. बाळापूर विधानसभा मतदारसंघामधून 2 वेळा बळीराम सिरस्कार निवडून आले. अकोला जिल्ह्यामधल्या अकोट मतदारसंघामधून रामदास बोडके निवडून आले. 10 आमदार विधानसभेमध्ये भारीप बहुजन महासंघाने पाठवले. किती कार्यकर्त्यांना माहित आहे? जे असं म्हणतात की प्रकाश आंबेडकरांनी 40 वर्षात काय केलं, त्यांना तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे. रासू गवईंनी किती आमदार निवडून आणले? जोगेंद्र कवाळेंनी किती आमदार निवडून आणले? रामदास आठवलेंनी किती आमदार निवडून आणले? बीएसपीने किती आमदार निवडून आणले? बीआरएसपीने किती आमदार निवडून आणले? आणि या कोणीच निवडून आणले नसतील तर प्रकाश आंबेडकरांनी 10 आमदार निवडून आणले. रासू गवई राज्यपाल झाले हे बरोबर आहे. रामदास आठवले राज्यमंत्री झाले हेही बरोबर आहे. पण तो सत्तेचा तुकडा आहे. सत्ताधाऱ्यांनी फेकलेला तुकडा आहे. परंतु प्रकाश आंबेडकरांनी 1999 सालच्या विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढल्या. साक्रीमधून वसंत सूर्यवंशी, अकोटमधून रामदास बोडके, अकोला पूर्वमधून डॉक्टर भांडे असे 3 आमदार निवडून आले. मखराम पवार विधान परिषदेवर आमदार गेले. 1 विधान परिषदेचा आमदार आणि 3 विधानसभेचे आमदार असे 4 आमदार भारीप बहुजन महासंघासोबत असल्यामुळे काँग्रेसच्या आघाडीने 2000 साली भारीप बहुजन महासंघासोबत युती केली आणि त्या युतीमध्ये मखराम पवार कॅबिनेट मंत्री, डॉक्टर भांडे कॅबिनेट मंत्री, रामदास बोडके रोजगार हमीचे राज्यमंत्री आणि प्राध्यापक रणजित मेश्राम खनिकम महामंडळाचे अध्यक्ष असे 3 मंत्री आणि 4था महामंडळाचा अध्यक्ष हे स्वतःच्या बळावर सत्तेत मिळवलेलं स्थान फक्त प्रकाश आंबेडकरांनी मिळवलं. किती कार्यकर्त्यांना माहित आहे? किती पदाधिकाऱ्यांना माहित आहे? राज्याचे पदाधिकारी तुमच्याकडे येत असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी तुमच्याकडे येत असतील. किती जणांनी कार्यशाळा घेतल्या? मग कार्यशाळा घ्यायच्या नाही आणि त्या टपरीवर बसलेल्या एखाद्या टपऱ्या माणसाने प्रकाश आंबेडकरांवर आरोप लावला तर तुम्ही निरुत्तर व्हायचं. याला कोणतं राजकारण म्हणायचं? याला कोणता कार्यकर्ता म्हणायचा? चळवळ कार्यकर्त्याच्या खांद्यावर उभी असते. कार्यकर्ता मजबूत असेल तर चळवळ मजबूत राहील. कार्यकर्ताच अर्धशिक्षित आहे, कार्यकर्ताच अज्ञानी आहे, कार्यकर्त्याला नेता माहित नाही, कार्यकर्त्याला नेत्याची भूमिका माहित नाही
आणि आमचा कार्यकर्ता जेव्हा प्रचार करायला जातो त्या मतदाराने विचारलं कोणाला मत द्यायचं आहे, तर आम्ही सांगतो हा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे. कुठल्या समाजाचा आहे, हा धनगर समाजाचा आहे. मग याला मत कशासाठी द्यायचं, तर बाळासाहेबांचं स्वाभिमानी राजकारण जिवंत ठेवण्यासाठी. त्याच्या पलीकडे तुमच्याकडे उत्तर काय मला सांगा. त्याच्या पलीकडे कोण बोलते. या धनगर समाजाच्या माणसाला मत कशासाठी द्यायचं, कोणता कार्यकर्ता त्या मतदाराच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतो समर्पक सांगा बरं मला. एखादा तरी हातवर करा बरं. बाळासाहेबांनी दिलेल्या धनगर समाजाच्या उमेदवाराला मत का द्यायचं सांगता येते आपल्याला. सांगता येत नसेल तर तुम्ही त्याला विजयी कसं करणार. तुम्हाला सांगता येत नसेल तर तुम्ही त्याला विजयी कसं करणार. कारण बाबासाहेबांनी ज्या दिवशी राज्यघटना लिहिली त्या दिवशी राज्यघटनेमध्ये संसदीय लोकशाहीच्या राज्यघटनेमध्ये बहुमत नावाचा शब्द लिहिला. कुठला शब्द लिहिला, बहुमत. 100 मतं असतील तर त्या 100 मतामध्ये ज्याला 51 मतं पडली तो सत्ताधारी, तो विजयी. आणि ज्याला 49 मतं मिळाली तो सत्तेच्या बाहेर. बहुमत शब्दाचा अर्थ अशा पद्धतीने आहे लोकशाहीमध्ये. मग जेव्हा बहुमत असा शब्द बाबासाहेबांनी लिहिला, बाबासाहेब जागतिक कीर्तीचे पंडित होते. त्यांना मानव शास्त्राचा अभ्यास होता, त्यांचा समाजशास्त्राचाही अभ्यास होता, त्यांना मानसशास्त्राचाही अभ्यास होता. त्यांना चांगलं माहित होतं की या देशामध्ये मी ज्या समूहात जन्माला आलो त्या समूहाची लोकसंख्या किती आहे, या महाराष्ट्रामध्ये बौद्धांची संख्या किती आहे बाबासाहेबांना चांगलं माहित होतं. त्यांनीच तो अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे कलम लिहिले. किती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनुसारच तर त्यांनी आरक्षण दिलं. एससीला आरक्षण 13% का दिलं, यांची संख्या 13% आहे. बाबासाहेबांना माहित होतं मी ज्या समूहामध्ये जन्माला आलो त्या समूहाची संख्या 13% आहे. त्या 13%वर बहुमत मिळवता येत नाही. आणि मग तरीही त्यांनी बहुमत हा शब्द का लिहिला. संसदीय लोकशाहीमध्ये जो बहुमत शब्द लिहिला त्या बहुमताच्या आधारावर तुम्हाला सत्तेत जायचं असेल तर या एससीच्या व्यतिरिक्त जो जो वंचित आहे, जो जो सत्तेपासून दूर आहे, जो जो सत्तेमध्ये अद्याप जाऊ शकला नाही त्या प्रत्येकाला सोबत घेतल्याशिवाय तुम्ही बहुमताचा आकडा पार करू शकत नाही. म्हणून त्या धनगराला मत द्यायचं. तुमच्या लक्षात येतं. काही आमचे पदाधिकारी फार हुशार असतात. निवडणुका लागल्या की फार चांगला प्रचार करतात. बाळासाहेबांनी वेळेवर एखादा उमेदवार देतात, तो येतो निवडणुकीला उभा राहतो आणि मग आमच्या डोक्यावर मूग दळून निघून जातो. बरोबर आहे ना. बाळासाहेब त्याला उमेदवारी का देतात त्याचं गणित तुम्हाला समजलं का. नाही समजलं. बहुमताकडे जायचं आहे, सत्ता मिळवायची आहे. हा सत्तेचा प्रयोग तुम्हाला तुमच्या गावच्या वार्डापासून, तुमच्या गावच्या ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत तो बहुमताचा सिद्धांत तुम्हाला यशस्वी करायचा आहे. आणि तो यशस्वी करायचा असेल त्यासाठी बाळासाहेबांनी बहुजन महासंघ काढला. 1993 साली 27 फेब्रुवारी 1993 साली, तारीख लक्षात ठेवा, बाळासाहेबांनी बहुजन महासंघाची स्थापना केली. बहुजन महासंघाची स्थापना करण्याच्या पाठीमागचा धोरण आणि त्या उद्देशच असा होता की इथं राजकारणामध्ये जातीच्या नावावर मतं फिरतात. राजकारणामध्ये जातीला प्रचंड महत्व आलं आणि मग आपण केवळ आंबेडकरी समूहाच्या भरोशावर राजकारण करू तर आपण यशस्वी होऊ शकणार नाही, सत्तेत जाऊ शकणार नाही. म्हणून मग बहुजन महासंघाची स्थापना केली आणि बहुजन महासंघाच्या मार्फत तेली, मादी, कोळी हा 6000 जातीत विभागलेला पण सत्तेपासून वंचित असलेला समूह त्याला जवळ घ्यायचं, त्याला उमेदवारी द्यायची. आमच्या अध्यक्षांनी आता सांगितलं की एक जातीचा कॉलम बाळासाहेबांनी लिहिला होता. बरोबर आहे ना. 2019च्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवाराच्या समोर जात का लिहित होतो. ज्या ब्राह्मण्याने जाती जन्माला घातल्या ते तुम्हाला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी, वंचित ठेवण्यासाठी.
6,000पेक्षा जास्त जाती ओबीसी मध्ये निर्माण केल्या आणि केवळ तेवढ्याच नाही तर त्या पोटजातीही निर्माण केल्या, भेद निर्माण केला आणि तुम्हाला सत्तेपासून तोडलं. त्याच जातीचा आधार घेऊन ज्या ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या आणि आज जात प्रस्थापित झाली, त्याच जातीचा आधार घेऊन, त्या जातीचा उमेदवार देऊन, त्या जातीच्या प्रत्येक मतदाराला हे दाखवून दिलावे की तुला कोणीतरी सत्ता दिली का. कोणीच तुला सत्ता देत नसेल तर माझा पक्ष तुला सत्ता द्यायला तयार आहे, चल माझ्या सोबत ये. हा जो प्रयोग आहे, मनुवाद्यांनी जो प्रयोग आरंभिला की तुमच्यात भेद करायचा आणि सत्ता मिळवायची, तर त्याच्या भेदाला काउंटर करून आम्ही सगळे मिळून सत्तेत जाऊ, हा जो प्रयोग आहे या देशात फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा केला. आंबेडकरी विचारवंत फार शहाणे झाले, स्वतःला विचारवंत म्हणतात, पण त्यांना कोण विचारवंत म्हणते माहित आहे का. परिस्थिती अशी निर्माण झाली की काँग्रेसवाल्यांनी रिपब्लिकन पक्षात माणसं पेरायला सुरुवात केली. मग आता त्या नेत्यांच्या भरोश्यावर मतं मिळत नाही हे जेव्हा काँग्रेसवाल्यांना समजलं, तेव्हा काँग्रेसवाल्यांनी नवी शक्कल लढवली. आता जी माणसं संधी साधू आहेत, प्रचंड लोभी आहेत, त्यांच्या कानात सांगायचं तुला महामंडळ देतो, तुला कमिटी देतो, तुला पुरस्कार देतो. आणि जे जे लोभी आहेत त्या सगळ्यांना यांनी विचारवंत ठरवलं. कोणी? काँग्रेसने. आणि मग त्या विचारवंतांनी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 80 विचारवंतांनी सह्या करून पत्रक काढलं की वंचित बहुजन आघाडीला आणि बहुजन समाज पार्टीला मतदान करू नका, कारण संविधान धोक्यात आहे. सामान्य मतदार त्यांना भुलला. त्याचं कारणच असं होतं की आम्ही टीव्ही पाहण्याच्या आहारी गेलो. आपल्या घरात जो काही डबा आला चौकोनी, त्याच्यात आपल्या विचाराचं कोणीच नसते. सगळे ब्राह्मण्यवादी बसलेले असतात, सगळे संपादक असतील, सगळे अँकर असतील, सगळे ब्राह्मण्यवादी बसलेले असतात. तो ना ओबीसीचा आहे, ना अल्पसंख्याकाचा आहे, ना आंबेडकरी विचाराचा आहे. त्याला फक्त इथं ब्राह्मणवाद रुजवायचा आहे. एका सेकंदाला जाहिरात येत होती 400 के पार, 400 के पार. आणि मग बरोबर काँग्रेसवाले त्याच्यावर काउंटर करायचे की यांना 400 खासदार कशासाठी पाहिजे, तर संविधान बदलायसाठी पाहिजे. आणि इथला आंबेडकरवादी माणूस त्या ट्रॅप मध्ये अडकला. त्याच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आणि मग तो स्वतः शहाणा झाला आणि तो बाळासाहेबांना सांगायला लागला, साहेब या वेळेला काहीही करा पण एकदा महाविकास आघाडीसोबत युती करा. एकदा काहीही करा पण महाविकास आघाडीसोबत युती करा, संविधान वाचलं पाहिजे. आणि हे आमचे विचारवंत हळूच म्हणायचे की बाबासाहेबांनी एवढे हक्काने अधिकार दिले, त्यांचा नातू संविधान बदलण्याची वेळ आली तरीही हे केकोरपणा सोडत नाही. त्यांना जाऊन सांगा मी यासाठी आलोय, त्यांना जाऊन सांगा 99 मधल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी स्वतःच्या बळावर 3 आमदार आणि 1 विधान परिषदेचा आमदार, 4 आमदार निवडून आणले, 2 कॅबिनेट मंत्री, 1 राज्यमंत्री आणि 1 महामंडळाचा अध्यक्ष, एवढे सत्तेचा वाटा मिळवला. परंतु जी काँग्रेस स्वतःला सेक्युलर म्हणते, जी काँग्रेस स्वतःला संविधान वाचवतो असं म्हणते, त्या काँग्रेसच्या विलासराव देशमुखांनी ते सगळे मंत्री आणि ते महामंडळाचा अध्यक्ष सगळ्यांना पक्ष सोडायला लावला आणि बाळासाहेबांच्या पक्षामध्ये एकही लोकप्रतिनिधी जिवंत ठेवला. मखराम पवार निघून गेले, डॉक्टर भांडे निघून गेले, रामदास बोडके निघून गेले, वसंत सूर्यवंशी निघून गेला, रणजित मेश्राम 5 वर्ष निकम महामंडळाचे अध्यक्ष राहिले, पण साधा बाळासाहेबांना एक फोन सुद्धा करत नव्हते. किती कार्यकर्त्यांना माहिती आहे? स्वतःच्या हक्काची सत्ता मिळवली, ती सत्ता काँग्रेसने हिसकावली. परत महाविकास आघाडी सोबत युती करायची, 4 खासदार निवडून आणायचे आणि 4चे 4ही खासदार जर काँग्रेस सोबत गेले असते तर तुम्ही आज काय म्हटलं? प्रकाश आंबेडकरांना राजकारण येत नाही. किती लोकांना हा अनुभव माहित आहे की 99 साली आमचे 4 आमदार काँग्रेसने पळवले आणि सत्तेतला आमचा वाटा नाकारला. ज्या राहुल गांधींनी स्वतःच्या हातात संविधानाचं पुस्तक घेऊन पत्रकार परिषदा घेतल्या, त्याच राहुल गांधींनी
केरळ आणि आंध्र प्रदेशामध्ये सत्ता असताना आता अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचं अबकड वर्गीकरणाला सगळ्यात पहिले लागू केलं. ही संविधानाची पायरी आहे. आरक्षणामध्ये 13% आरक्षणामध्ये आणि 7% आरक्षणामध्ये वर्गीकरण करणे ही संविधानाची पायमल्ली आहे. हा आरक्षणावर सगळ्यात मोठा कुठारा घात आहे आणि तो काँग्रेसने घडून आणला. जे संविधान वाचवतो म्हणतात ते दर दिवशी संविधान पायदळी तोडू लागले आणि आमचा मतदार आजही म्हणतो की आपण महाविकास आघाडीसोबत युती करायला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्याला जर हे समजलं की छुपा शत्रू कोण आहे आणि उघड शत्रू कोण आहे तर आमचा कार्यकर्ता त्याचा प्रतिवाद करण्यासाठी सक्षम होईल. खऱ्या अर्थाने ज्या भाजपला आपण विरोधक समजतो तो आपला उघड शत्रू आहे यात काहीच शंका नाही. पण काँग्रेस हा छुपा शत्रू आहे. तो गळ्यात हात टाकून केसाने गळा कापतो. तो तुमच्या पोटोशी येऊन तुमच्या पोटातली आतडी खातो, विश्वासघात करतो. हा केवळ आजचा अनुभव नाही तर बाबासाहेब आंबेडकर 1942 साली जेव्हा कायदे मंत्री म्हणून पहिल्यांदा निवडून झाले होते त्या दिवसापासूनचा अनुभव आहे की काँग्रेसने आंबेडकरी विचारधारेला नेहमीसाठी टार्गेट केलं. साधा विचार आहे, साधा विचार. लता मंगेशकरला भारतरत्न मिळाला, राजीव गांधीला भारतरत्न मिळाला, गुलजारीलाल नंदाला भारतरत्न मिळाला, राजेंद्र प्रसादांना भारतरत्न मिळाला. एवढं कशाला 27 वर्षाचं पोरग लाकडाचं दांडुकं खेळवत होतं त्यालाही भारतरत्न दिला. परंतु बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही, ते काँग्रेसच्या सरकारने दिला. किती कार्यकर्त्यांना माहिती आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासमोर भारतरत्न हा किताब केव्हा लिहिला गेला त्याचा इतिहास आमच्या कार्यकर्त्यांना माहित असला पाहिजे. 1989 साली बाळासाहेबांनी व्ही.पी. सिंगांसोबत युती केली. ज्या दिवशी बाळासाहेबांनी व्ही.पी. सिंगांसोबत युती केली त्या दिवशी ठरलं युती करताना युती ही तत्वाची असली पाहिजे. म्हणून युतीमध्ये हे ठरलं की जर व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाले तर बाळासाहेबांच्या भारिप बहुजन महासंघाला केंद्रात मंत्रिपद मिळेल. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असलं पाहिजे 89 साली जेव्हा व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाले तेव्हा व्ही.पी. सिंगांनी अर्धा तास पंतप्रधान पदाची शपथ घेतली नाही. अर्धा तास उशीर केला. जुन्या कार्यकर्त्यांना माहित असेल, कदाचित हा विषय नसेल तर माझ्या पुस्तकात मी लिहिला. मी या चळवळीवर आतापर्यंत 5 पुस्तकं लिहिली. व्ही.पी. सिंगासारख्या माणसाने अर्धा तास पंतप्रधान पदाची शपथ घेतली नाही कारण त्यांची जी यादी होती मंत्रिमंडळाची त्या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये जिथं श्रम मंत्री म्हणून रामविलास पासवानचं नाव होतं त्या जागेवर प्रकाश आंबेडकरांचं नाव. श्रम मंत्री म्हणून पहिले श्रम मंत्री म्हणून प्रकाश आंबेडकरांचं नाव लिहिलेलं होतं आणि व्ही.पी. सिंगांचा आग्रह होता की माझ्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी शपथ घेतली पाहिजे. त्याचं कारण असं होतं, व्ही.पी. सिंग स्वतः असं त्याचं कारण सांगताना म्हणत होते की मी पंतप्रधान झालो तर बाबासाहेबांच्या नातवासोबत मी पंतप्रधान झालो, माझं नाव आणखी उंच होईल म्हणून मला प्रकाश आंबेडकर मंत्रिमंडळात पाहिजे. माझ्या मंत्रिमंडळाचा जेव्हा जेव्हा उल्लेख येईल तेव्हा घटनाकाराचा नातू माझ्या मंत्रिमंडळामध्ये होता, त्यांना मी मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतलं होतं. ही माझ्यासाठी आणि माझ्या चारित्र्यासाठी माझ्या राजकारणासाठी अधिक फायद्याची गोष्ट आहे म्हणून मला प्रकाश आंबेडकर मंत्री पाहिजे. बाळासाहेब का मंत्री झाले नाही माहित आहे का तुम्हाला? त्या मंत्रिमंडळात बाळासाहेब मंत्री झाले नाही. 89च्या व्ही.पी. सिंगांच्या 11 महिने चाललं ते सरकार. बाळासाहेब मंत्री यासाठी झाले नाही की ठरलं होतं व्ही.पी. सिंगांचं सरकार आलं तर भारिप बहुजन महासंघाला केंद्रात मंत्रिपद मिळेल. बाळासाहेबांनी बसल्या बसल्या चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीवर 6 मुद्दे होते. ती चिठ्ठी बाळासाहेबांनी व्ही.पी. सिंगाकडे दिली आणि व्ही.पी. सिंगांना सांगितलं की साहेब मी राजकारणामध्ये आलो, निवडणुका लढत राहील, माझा स्वतःचा पक्ष आहे, मी सत्तेत आज जाईल, उद्या जाईल, परवा जाईल, जेव्हा केव्हा जायचं तेव्हा सत्तेत जाईल, मंत्रीपद येतील
आज येईल, याच्यानंतरही येईल, अनेकदा मंत्रिपद येतील आणि जातील, पण माझ्या समूहाचे 40 वर्षापासून प्रश्न तुंबलेले आहेत. ते प्रश्न आजपर्यंत कोणी सोडवले नाही. 89 मध्ये व्हीपी सिंग पंतप्रधान होण्याच्या अगोदर माननीय कांशीराम 2 वेळा खासदार झाले. 89च्या अगोदर प्रकाश आंबेडकर सत्तेत जाण्याच्या अगोदर कांशीराम 2 वेळा खासदार झाले. रासू गवई उपसभापती आणि सभापती झाले. राज्यसभेचे खासदार राहिले. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे लोकसभेचे राज्यसभेचे उपसभापती राहिले. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे राज्यसभेचे उपराज्यपाल उपाध्यक्ष राहिले. एवढी मोठी पद भोगणारी माणसं 40 वर्षाच्या अगोदर पासून काँग्रेस सोबत सत्तेत असतानाही ज्या बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली त्या बाबासाहेबांचा फोटो संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नव्हता. या सगळ्यांना आपली पद पाहिजे होती, सत्ता पाहिजे होती, मंत्रीपद पाहिजे होती, खासदारक्या पाहिजे होत्या, पण बाबासाहेबांचा फोटो संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आहे की नाही त्याची कोणालाही फिकीर नव्हती. प्रकाश आंबेडकरांनी व्हीपी सिंगाच्या चिठ्ठीमध्ये लिहिलं की माझ्या आजाचा फोटो ज्याच्या संविधानावर हात देत चालते त्या बाबासाहेबांचा फोटो संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये असला. किती कार्यकर्त्यांना माहित आहे? जो कोणी एखादा टपरा माणूस तुम्हाला म्हणत असेल की प्रकाश आंबेडकरांनी काय केलं त्याला तुम्हाला उत्तर देणार. बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानलं बाबासाहेब मनुवाद्यांच्या विरोधात होते. फुलेंना भारतरत्न मिळाला नाही पण बाबासाहेबांना भारतरत्न मिळाला. तो कसा मिळाला त्याचा इतिहास आमच्या कार्यकर्त्यांना माहित आहे का? ज्या दिवशी बाळासाहेबांना व्हीपी सिंगासोबत शपथ घ्यायची होती त्या दिवशीच्या चिठ्ठीत बाळासाहेबांनी मुद्दा लिहिला होता की बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब देण्यात यावा. व्हीपी सिंग पंतप्रधान झाले आणि बाबासाहेबांना भारतरत्न किताब मिळाला. काँग्रेसने नाही दिला. बाबासाहेबांनी 1950 मध्ये राज्यघटना लिहिली. 26 जानेवारी 1950 पासून घटना अंमलात आली. त्या घटनेमध्ये 340व्या कलमात बाबासाहेबांनी लिहिलं की या देशामधला सगळ्यात मोठा जो वर्ग आहे ज्याला आपण ओबीसी म्हणतो त्याला आरक्षणाची गरज आहे. त्याला आरक्षण दिलं तर या देशात समतेचं तत्व प्रस्थापित होईल, नाहीतर तो उपेक्षित राहील. पण दुर्दैव असं आहे की इंग्रजांनी 1930, 31 आणि 32 साली ज्या गोलमेज परिषदा घेतला त्या गोलमेज परिषदांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची संख्या मोजली. अनुसूचित जातीचे 13% आहेत, अनुसूचित जमातीचे 7% आहेत, म्हणून त्यांना आरक्षण देता येते. पण ओबीसीची संख्या मोजली नाही, मग त्यांना किती टक्के आरक्षण देणार? म्हणून बाबासाहेबांनी 50 साली असं म्हटलं की यांना आरक्षण देण्यात यावं, यांच्यासाठी स्पेशल कमिशन नेमण्यात यावं, त्या कमिशनने आकडेवारी काढावी आणि त्या दिवसापासून त्यांना आरक्षण देण्यात यावं. 1950 साली ओबीसीला आरक्षण मिळायला पाहिजे होतं. ते आरक्षण अद्यापही मिळालं नव्हतं. बाळासाहेब आंबेडकरांना मंत्रीपद मिळणार होतं, पण बाळासाहेब आंबेडकर म्हणत व्हीपी सिंगांना त्या मंत्रीपदाला मी लाथ मारतो. माझं म्हणणं आहे की इथं मंडल आयोग लागू झाला पाहिजे. ही तिसरी अट होती बाळासाहेबांची. किती कार्यकर्त्यांना माहित आहे की या ओबीसीसाठी, ओबीसीच्या आरक्षणासाठी, मंडल आयोगाच्या शिफारशीसाठी बाळासाहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतली? किती कार्यकर्त्यांना माहित आहे? तुम्ही ओबीसीच्या घरी जाता प्रचार करायला, तेव्हा तुम्ही ओबीसीला काय सांगता? तुम्हाला प्रकाश आंबेडकर सांगताच आले नाही तर प्रकाश आंबेडकरांचा पक्ष कसा यशस्वी होईल? आम्हाला माहीतच नाही की प्रकाश आंबेडकरांनी 42 वर्ष काय केलंय. एससी आणि एसटीचे जे कर्मचारी आहेत ते ज्या ऑफिसमध्ये काम करतात त्या ऑफिसमधला अधिकारी जर तो मनुवादी वृत्तीचा असेल तर तो लाल शेरा मारतो आणि त्याचं प्रमोशन थांबवतो. देशभर हा प्रकार आहे. जातीवाद कुठं नाही, प्रत्येक ठिकाणी जातीवाद आहे. म्हणून बाळासाहेबांनी 4थी अट मांडली होती की एससी आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या
ज्या पदोन्नत्या थांबतात त्याचा दर 10 वर्षानंतर अहवाल संसदेच्या पटलावर ठेवता आला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी आयोग निर्माण करा. ही 4थी अट होती. बाबासाहेबांची जयंती हे सरकारी खर्चाने 2019 सालची 91 सालची ही 100वी शताब्दी बाबासाहेबांची सरकारी खर्चाने साजरी करण्यात यावी, हाही एक मुद्दा होता. असे 6 मुद्दे बाळासाहेबांनी चिठ्ठीवर लिहिले, ते व्ही.पी. सिंगांच्या हातात दिले. या 6 मुद्द्याची पूर्तता म्हणजे माझं मंत्रीपद असा मेसेज दिला. व्ही.पी. सिंगांनी तो मेसेज वाचला आणि मग व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाले. श्रम मंत्रीपद रामविलास पासवानला मिळालं. पण बौद्धांना केंद्रात सवलती लागू झाल्या. बाळासाहेब मंत्री नाही झाले, पण तुम्हाला केंद्रात सवलती लागू झाल्या. बाळासाहेब मंत्री नाही झाले, पण व्ही.पी. सिंगांनी मंडल आयोग लागू केला. बाळासाहेब मंत्री नाही झाले, पण बाबासाहेबांच्या समोर भारतरत्न हा किताब लागला. बाळासाहेब मंत्री नाही झाले, पण SC/STच्या कर्मचाऱ्यावरचं परिमार्जन करणारा आयोग निर्माण करण्यात आला. किती कार्यकर्त्यांना माहित आहे, किती पदाधिकाऱ्यांना माहित आहे. आणि आम्हालाच हे सगळं माहीत नसेल तर आम्ही मतदारांना कसं सांगणार? मतदारांना सांगण्यासाठी इथं कार्यकर्ता घडला पाहिजे, प्रशिक्षित झाला पाहिजे. आणि तो प्रशिक्षित झाला तर निवडणुकीत यश मिळवणं एवढी काही मोठी गोष्ट नाही. अजय सर्वदेंना असं वाटते की आजची ही गर्दी कमी आहे. मी म्हणतो याच्यामध्ये 15 लोक जरी आपल्याला मिळाले तरी तुम्ही जिल्हा जिंकला. मुळातून कुठंतरी सुरुवात व्हायला पाहिजे. या पायात कॉन्क्रीट टाकता आलं तर इमारत उभी राहीलच, पण पायात कॉन्क्रीट टाकण्याचं कामच अद्याप घडलं नाही. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम सत्कारणी लागेल. तुम्ही एवढी चिंता करण्याची काही गरज नाही, कारण एवढ्या सगळ्या या दर्दी लोकांमध्ये मी बघतो की तुम्ही एवढे सगळे आस्थेवाईकपणे ऐकता आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला बदल हवा आहे. आणि तुम्हाला बदल हवा आहे, गरमा होऊ लागली, हाताने हवा घालता पण तरीही थांबला, याचा अर्थच असा आहे की तुम्हाला मनापासून बदल हवा आहे. केवळ बदलच हवा नाही तर मनापासून बदल हवा आहे. मी फार लांबवणार नाही. बोर झालेत का? मी फार लांबवणार नाही. तुमची परीक्षा पाहणार नाही, कारण मला समजू लागलं वेळ अशी आहे, सभागृहच अशा पद्धतीचं आहे की इथं तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात. पण विषय असा आहे की तो मांडला नाही तर तुमच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. म्हणून इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की थोडंसं अभ्यासू व्हा. थोडंसं अभ्यासू व्हा यासाठी म्हणतो मी की तुम्ही घरी गेल्यानंतर तो टीव्ही पाहता, त्या टीव्ही मध्ये तुमच्या नेत्याचे आणि तुमच्या विचारधारेचे काहीच तुम्हाला मिळत नाही. तुम्ही सकाळी उठल्यानंतर जे वृत्तपत्र वाचता, पेपर वाचता, त्याच्यामध्ये तुमच्या हिताचं आणि तुमच्या विचाराचं तुम्हाला काहीच मिळत नाही. आणि मग अशा अवस्थेमध्ये, अभावाच्या परिस्थितीमध्ये आपला नेता चळवळ चालवतो. प्रचंड अभ्यासू असलेला नेता, परंतु मर्यादा येतात. मर्यादा अशा येतात की हा समूह गरीब, संसाधनाच्या अभावी जगणारा आणि त्या समूहाला प्रचाराचं साधन निर्माण करून देतो म्हटलं तर वृत्तपत्र चालवण्यासाठीचं मोठं ऑफिस निर्माण करणे आणि स्वतःचा पेपर चालवणे एवढी आपल्या चळवळीची ऐपत आहे का? नाही. आत्ता जे काही चॅनल चालतात असं चॅनल उभं करणे आणि कार्यकर्त्यांना आपलं मटेरियल देणे हेही शक्य आहे का? हेही शक्य नाही. म्हणजे प्रचारासाठी जो मीडिया पाहिजे तो मीडिया आपल्याकडे नाही. जो काही मीडिया अस्तित्वात आहे तो आपल्या विरोधी मीडिया आहे आणि त्याला पाहून आपण आपली मतं बनवतो. टीव्हीवर सातत्याने बातमी येत राहते, 400 पार 400 पार 400 पार. मग आपल्या डोक्यात बसून गेलं की यांचे 400 खासदार आले की हे संविधान बदलणार. संविधान म्हणजे आपला जीव का प्राण. माझा मुलगा नोकरीवर लागला, संविधान नसतं तर कशाला नोकरीवर लागला असता? कारण माझा आजा कुण्यातरी मराठ्याच्या घरी 6 महिने भरत होता.
माझा आजा 6 महिने म्हणत होता, आज माझं पोरग कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करते, 1.5 लाख रुपये पगार मिळवते. हे सगळं जे काही वैभव आहे ते संविधानामुळे आहे. आणि तेच संविधान बदललं गेलं तर मग इथल्या प्रत्येक माणसाच्या मनात भीती निर्माण झाली. आणि ते भीती कॅश करण्यासाठी तुमचा जो छुपा शत्रू होता, त्या छुप्या शत्रूने ती संधी घेतली. आम्ही संविधान वाचवतो म्हटलं, गारुड निर्माण केलं, महाविकास आघाडी सारखं एक थोतांड उभं केलं. आणि मग त्या थोतांडाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला जो आंबेडकरवादी समूह आहे त्याची मतं ओरबाडून घेतली. ती ओरबाडून घेतली मी या अर्थाने म्हणतो की 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला 42 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली. तीच मतं 400 पारचा नारा जेव्हा सुरू झाला त्याच्यानंतरची जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये 15,60,000 मतं, 30 लाख मतं जी निघून गेली ती भीतीपोटी निघून गेली. ही भीती घालवण्याचं काम, परत ती मतं मिळवण्याचं काम जर खऱ्या अर्थाने करायचं असेल तर इथला कार्यकर्ता प्रशिक्षित झाला पाहिजे. त्या कार्यकर्त्याला आपली चळवळ समजली पाहिजे, त्या कार्यकर्त्याला आपला नेता समजला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याला नेत्याची भूमिका समजली पाहिजे. मी आतापर्यंत तुम्हाला नेत्याचं काम सांगितलं, परंतु नेत्याची भूमिका समजून घ्यायला फार कठीण आहे. बरेचदा आम्हाला ती भूमिका समजत नाही आणि म्हणून मग संभ्रम निर्माण होतो की बाळासाहेब नेमकं करतायत का. बाळासाहेबांनी बाबासाहेबाच्या नंतर, मी आता काही गोष्टी जाणीवपूर्वक बोलतो, एकदा लक्षात घ्या, बाळासाहेबांनी बाबासाहेबाच्या नंतर जी भूमिका घेतली ती भूमिका बाळासाहेबांची शांतीदूताची भूमिका आहे. पहिल्यांदा सांगू लागलो तुम्हाला, कदाचित हा शब्द नवीन वाटेल. राजकीय नेता शांतीदूत असतो का असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल. पण बाळासाहेब केवळ राजकीय नेता नाहीत, त्यांचं कार्य हे समाज सुधारणेचं कार्य सुद्धा आहे. आमचे कार्यकर्ते ते समजून घेण्यात कमी पडू लागले, म्हणूनच आम्हाला बाळासाहेब सांगता आले. बाबासाहेबाच्या नंतर ज्यांनी ज्यांनी राजकारण केलं, ज्यांनी ज्यांनी समाजकारण केलं, ज्यांनी ज्यांनी प्रबोधन केलं, त्या सर्वांमध्ये बाळासाहेबांची भूमिका उजवी आहे. पण ती समजून घेण्यात आम्ही कमी पडलो, हेही एकदा आमच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं असा ठराव पास झाला. तो ठराव शरद पवारांनी विधानसभा आणि विधान परिषदेत दोन्हीही सभागृहात पास केला. पहिल्या दिवशी ठराव पास झाला आणि दुसऱ्या दिवशी तुमचा मराठवाडा पेटला. बरोबर आहे का. पहिल्या दिवशी ठराव पास झाला आणि दुसऱ्या दिवशी मराठवाडा पेटला. त्या नामांतराच्या लढाईमध्ये इथंही काही सैनिक असतील. त्या नामांतराच्या लढाईमध्ये सरळ सरळ 2 गट पाडले गेले. तिथल्या आंबेडकरी माणसाच्या वस्त्या टार्गेट केल्या गेल्या, वस्त्याच्या वस्त्या जाळल्या. आणि तो अत्याचारग्रस्त माणूस जर शासनाकडे न्याय मागायला गेला तर शरद पवारांच्या सरकारने त्याला न्याय देण्याच्या ऐवजी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्याच्या तरुणांचं भविष्य बर्बाद करून टाकलं. हा नामांतराचा लढा होता. तो नामांतराच्या लढ्यावर या मराठवाड्यामधल्या अनेक साहित्यिकांनी लिहिलं. पण नेमकं त्याच वेळेला बाळासाहेबांचं राजकारण सुरू झालं होतं. कुणीही एकदा मराठवाड्यामधल्या ज्येष्ठांकडे जाऊन विचारणा करा की बाळासाहेबांनी नामांतराच्या लढ्यात कुठली भूमिका घेतली होती. बाळासाहेब आंबेडकरांनी नामांतराच्या लढ्यामध्ये सर्वात प्रथम नामांतरवादी कृती समिती स्थापन केली आणि त्या नामांतरवादी कृती समितीमध्ये बौद्धांच्या व्यतिरिक्त सेक्युलर विचाराचे, स्वतःला समाजवादी समजणारे अशा लोकांचा भरणा केला. आणि इथल्या शासनकर्त्यांनी जो नेरेटिव्ह तयार केला होता की मराठा वर्सेस बौद्ध, बौद्धांच्या वस्त्या जाळायच्या, मराठे सत्तेत आहेत, त्या सत्तेचा गैरवापर करायचा आणि यांना आयसोलेट करायचं, त्याला काउंटर करण्यासाठी बाळासाहेबांनी सगळ्यात प्रथम नामांतरवादी कृती समिती तयार केली आणि त्या कृती समितीमध्ये बौद्धाच्या व्यतिरिक्त पदाधिकारी घेतलेत. आणि बाळासाहेब या 8ही मराठवाड्याच्या जिल्ह्यात फिरलेत
ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे, मदत मिळाली पाहिजे, शासकीय मदत मिळाली पाहिजे. म्हणून त्या सगळ्यांमध्ये समन्वयाची भूमिका घेतली आणि तुमच्यावरचा अन्याय कमी करण्यासाठी जी पहिली भूमिका घेतली ती शांतिदूताची भूमिका होती. किती लोकांच्या लक्षात आलं? आजही तुमच्या मराठवाड्यामधले काही शहाणे विचारवंत आणि लेखक असे म्हणतात की बाळासाहेबांचा नामांतराला विरोध होता, नामांतराला पाठिंबा होता. परंतु बाळासाहेबांनी बाबासाहेबासारखं हेरलं. माझा समाज अल्पसंख्याक आहे, दयनीय अवस्थेत राहतो, खेड्यात तांड्यात राहतो, त्याच्यावर हा सत्ताधारी प्रचंड अन्याय करतो आहे. हा समाज असाच पिचत राहिला तर हा या समाज व्यवस्थेतून बेदखल होईल, पिचल्या जाईल, मागं पडेल, त्याच्यामधली चळवळ मारल्या जाईल, त्याच्यामधली ऊर्जा संपवल्या जाईल आणि मनुवाद्यांना ती नेमकी संपवायची होती. म्हणून बाळासाहेबांनी समन्वयाची भूमिका घेतली. ही पहिल्यांदा शांतिदूताची भूमिका घेऊन बाळासाहेब आले, पण कित्येकांना ती भूमिका समजते. नामांतराच्या लढ्यामध्ये हा पहिला प्रयोग बाळासाहेबांनी केला. त्यानंतर 1978 साली रीडर्सचं एक दुसरं भूत निर्माण करण्यात आलं की बाबासाहेबांनी रीडर्स इन हिंदुइझम नावाचा जो ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथामध्ये 2 प्रकरणं होते. एक रामावर होतं आणि दुसरं कृष्णावर होतं. परत शरद पवारच मुख्यमंत्री होते. परत शरद पवारांना जातीयवादाच्या आहारी जाऊन इथल्या आंबेडकरीवादी माणसाला टार्गेट करायचं होतं. म्हणून रीडर्सचा प्रश्न उकरून काढला. मुंबईमध्ये शिवसेनेने रीडर्सला विरोध केला. रीडर्स हा ग्रंथ छापला जाणार नाही, आमच्या दैवतांची त्यात विटंबना केली अशी बाळासाहेब ठाकरेंनी भीष्म प्रतिज्ञा केली आणि मग तिथं वादाला सुरुवात झाली. रीडर्स हा ग्रंथ बाबासाहेबांचा शासनाने प्रकाशित करण्याचं ठरवलं होतं, तो प्रकाशित होऊ देणार नाही अशी भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली. वाद चिघडला. मुंबईमध्ये शिवसेनेने भव्य मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केली, यांची घरं पेटवा. लक्षात घ्या एकदा, त्याच्या अगोदर नामांतराचा लढा झाला होता. नामांतराच्या लढ्यात 8 जिल्ह्यात मराठवाड्यातल्या घरं पेटवली गेली होती, माणसं जाळली होती. परत 78 साली यांची घरं पेटवा असा नारा बाळासाहेब ठाकरेंनी दिला. त्याच रीडरच्या प्रकरणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना नामांतराचा अनुभव होता. जे जुने कार्यकर्ते असतील त्यांनी परत एकदा आपल्या ज्येष्ठांसोबत चर्चा करून बघा आणि चळवळ लिहिणारी माणसं आहोत. बाळासाहेबांनी जोगेंद्र कवाडेला, रासू गवईला, रामदास आठवलेला, अरुण कांबळेंना सगळ्यांना बोलावलं. मुंबईमध्ये बैठक घेतली रीडरच्या प्रकरणामध्ये आणि जोगेंद्र कवाडेच्या तोंडाशी बोट नेऊन सांगितलं की तुमची ही हात तोडून टाकण्याची, डोळे फोडून टाकण्याची भाषा बंद करा. तुम्हाला माहित आहे ना जोगेंद्र कवाडेची भाषणं? हात कलम करून टाकू, डोळे फोडून टाकू, हीच भाषा. आणि त्याच भाषेमुळे नामांतरामध्ये प्रचंड जीवितहानी झाली. आपल्याकडे ताकद नाही, सत्ता नाही, मनुष्यबळ नाही, संपत्ती नाही, कुठली संसाधनं नाही आणि तुम्ही कशाच्या बळावर हात तोडून टाकता आणि डोळे फोडून टाकता. बाळासाहेबांनी या सगळ्या नेत्यांना बोलावलं रीडरच्या प्रकरणामध्ये आणि ठणकावून सांगितलं की रीडरचा वाद हा महाराष्ट्रभर जाणार नाही, एकट्या मुंबईतच राहील याची दक्षता घ्यायची आहे. का माहित आहे का? मुंबईमध्ये आंबेडकरी समूहाची संख्या मोठी आहे, ग्रामीण भागामध्ये आपण अत्यल्पसंख्याक आहोत. हा वाद महाराष्ट्रभर पेटला तर ग्रामीण भागातल्या वस्त्या जाळल्या जातील. म्हणून हा वाद फक्त मुंबईपुरता ठेवायचा आणि याचं नेतृत्व तुम्ही कुणीही करणार नाही, मी एकटा नेतृत्व करेल हे त्या बैठकीत त्यांच्याकडून कबूल करून घेतलं. आणि जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये 10 लाख लोक जमले आंबेडकरवादी. बाळासाहेबांनी कुठली घोषणा दिली माहित आहे? बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा दिली होती यांची घरं जाळा. बाळासाहेब आंबेडकरांनी त्या प्रचंड मोर्चामध्ये एक जाहीर विधान केलं की बाळासाहेब ठाकरे, तुम्हाला पेटवा पेटवीची एवढी खुमखुमी असेल तर चला तुम्ही आणि मी आपण दोघं मिळून या मुंबईमधल्या गिरणी कामगाराच्या चुली बंद पडल्या त्या पेटवू.
मुंबईमध्ये 300 सूतगिरण्या होत्या, सगळ्या बंद पडल्या. त्यांच्या जागा यांना हडप करायच्या होत्या. त्या गिरणी कामगारांच्या चुली बंद पडलेल्या आहेत, त्या चुली आपण पेटवू. एवढी खतरनाक चपराक बसलीत की त्या मुंबईमध्ये गिरणी कामगारांची जी मुलं होती तरुणी टाकली, ती सगळीच्या सगळी शिवसेनेत काम करायची. त्या मुलांच्या लक्षात आलं की प्रकाश आंबेडकर किती विद्वान नेता आहे. आमच्या चुली पेटवायला कोणीही येत नाही, आम्हाला घरं पेटवायला सांगतात, पण आमच्या चुली पेटवण्यासाठी हा नेता आवाहन करतो. म्हणून मग त्या मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जो जोश निर्माण झाला होता, बाळासाहेबांनी एका वाक्यात सगळे शिवसैनिक खंडेगार केले. ही बाळासाहेबांची शांतिदूताची भूमिका. निधनचा वाद पेटला असता तर नामांतराच्या लढ्यात जेवढी जीवितहानी झाली त्याच्या दुप्पटीने निधनच्या प्रकरणात जीवितहानी झाली. बाळासाहेब जेव्हा 84 मध्ये अकोला जिल्ह्यात आले, तेव्हा अकोला जिल्ह्यामध्येही जिल्ह्यात ते प्रकरण होतं. जुन्या जाणत्यांना सगळ्यांना माहित आहे, पोळा आला की दंगल व्हायची, गणपती आले की दंगल व्हायची, मोहरम आले की दंगल व्हायच्या ना, प्रत्येक गावात व्हायच्या. आणि कोण भरडल्या जायचं? जो कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीत काम करतो त्या कार्यकर्त्यावर केसेस व्हायच्या. त्याचं भवितव्य बर्बाद केलं जायचं. बाळासाहेब जेव्हा 84 मध्ये अकोला जिल्ह्यात आले, तेव्हा अकोला जिल्ह्यामध्ये बलदेवराव मैसने नावाचे मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन आखाडा निर्माण करायचे. तिथं आखाडा निर्माण करताना ते मराठा समाजाचे असल्यामुळे साहजिकच मराठ्यांचे सगळे तरुण त्यांच्या आखाड्यात सहभागी व्हायचे. आणि आखाडा एकदा सुरू झाला की मग दर संध्याकाळी ते त्या गावातून मिरवणूक करायचे. आणि मग बौद्धांच्या पोरांना असं वाटायचं की आता हे आपल्या विरोधात फौज तयार होणार. जिथं जिथं बलदेवराव मैसने जायचे आणि आखाडा उभा करायचे, त्या त्या गावात जातीय दंगल व्हायची. आणि ती दंगल मराठा विरुद्ध बौद्ध अशीच व्हायची. अनेक गावात दंगली पेटल्या. बाळासाहेब आंबेडकर जेव्हा अकोल्यामध्ये आले तेव्हा अनेक लोकांनी हा सगळा प्रकार बाळासाहेबांना सांगितला की साहेब आपल्याला पंचगव्हाणला जायचं आहे. साहेब म्हणायचे कशासाठी? तर तिथं 2 कार्यकर्ते जखमी झाले, 2 मृत्यू पावले. तिथं मराठ्यांची आणि आपली दंगल झाली आणि एसपी तिथं बोलत नाही, आपली बाजू घेत नाही. म्हणून बाळासाहेब जायचे पंचगव्हाणला भेट द्यायचे. कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष येऊन सांगायचा की साहेब पळसोबळीला जावं लागते. तिथं 2 कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण झाली आणि त्याच्या कुटुंबामधली माणसं घरदार सोडून गेले. सगळ्या लोकांनी त्यांच्यावर जातीय बहिष्कार टाकला. हे कशामुळे? तर मग तिथं मराठ्यांचं आणि बौद्धांचं जातीय भांडण झालं. बाळासाहेबांनी या सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला. आणि जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, माझ्या पुस्तकामध्ये मी हे सविस्तर प्रकरण मांडलं. जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या तेव्हा बाळासाहेबांनी बलदेवराव मैसनेला बोलावून घेतलं. ते राहतात देगावला, वेळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये. बलदेवराव मैसनेला बोलावून घेतलं. त्या मराठा समाजाच्या माणसाला जो तिथं आखाडे निर्माण करत होता त्याला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की तुला भाजपची उमेदवारी देतो, तिकिटाची तयारी कर, निवडणूक लढण्याची तयारी कर. त्याला वेळा जिल्हा परिषद सर्कलची उमेदवारी दिली. वेळा जिल्हा परिषद सर्कल हे महिलांसाठी राखीव होतं, म्हणून मग त्याच्या पत्नीला उमेदवारी दिली गेली. चित्रलेखाताई बलदेवराव मैसने यांना वेळाची उमेदवारी दिली. मी तेव्हा त्या प्रचार निवडणुकीमध्ये बाळापूरच्या प्रचार निवडणूक समितीचा मी अध्यक्ष होतो. तर तालुकाभर मला फिरताना एवढी अडचण जायची, कार्यकर्ते अक्षरशः शिव्या द्यायचे की हे बाळासाहेबांनी काय सुरू केलंय. ज्या माणसाने आतापर्यंत 400-500 लोकांवर कोर्ट केसेस केल्या, ज्या माणसाच्या कर्तृत्वामुळे इथं 10-25 माणसं अपंग झाली आणि 4-5 लोकांचे जीव गेले, 50 कुटुंब उद्ध्वस्त झालेत, त्या माणसाला मतं द्यायला बाळासाहेब सांगतात. हा काय प्रकार आहे? कार्यकर्ते प्रचंड संभ्रमात होते. कुणालाही त्याचं उत्तर देता येत नव्हतं. उत्तर देताना आमच्याही नाकी नऊ येत होते. तेव्हा मी पूर्ण चळवळ सुद्धा समजून घेतली नव्हती. ही 25 वर्षापूर्वीची गोष्ट. बलदेवराव मैसनेंना तिकीट दिलं. मी सगळीकडे हेच सांगत फिरत होतो की बाळासाहेबांचा आदेश अंतिम आदेश. एकदा तुम्ही याला मत देऊन बघा, बाळासाहेब पुढे काय करतात आपल्या लक्षात येईल. मला सुद्धा माहिती आहे बाळासाहेब काय करणार आहेत, पण तुम्ही एकदा मत देऊन तर बघा. बौद्ध समाजातल्या माणसांनी अकोला जिल्ह्यातल्या एकी केली. साहेबांनी कोण उमेदवार दिला त्याची जात बघितली नाही, त्याची मती बघितली नाही, त्याची नीती बघितली नाही, पण बाळासाहेबांनी दिला म्हणून त्याला मत दिलं. चित्रलेखाताई बलदेवराव मैसने या निवडून आल्या वेळा जिल्हा परिषद सर्कलमधून.
आणि बाळासाहेबांनी त्यांना महिला बाल कल्याण सभापती बनवला अकोला जिल्हा परिषदेत. तुम्ही एकदा अकोला जिल्हा परिषदेमध्ये गेले तर एकदा सभापतीचा चार्ट पहा. चित्रलेखाताई बलदेवराव मैसने या महिलेला बाळासाहेबांनी महिला बाल कल्याण सभापती पद दिलं. त्याचा परिणाम असा झाला, बलदेवराव मैसनेच्या अन्यायामुळे ज्या माणसांवर अन्याय झाला होता त्याच माणसाच्या पत्नीला आणि मुलीला चित्रलेखाताई बलदेवराव मैसनेच्या हातून शिलाई मशीन आणि सायकलीचं वाटप झालं. समाजामध्ये एकी निर्माण व्हायला लागली आणि अकोला जिल्ह्यामधले जातीय झगडे बंद झाले. कुठल्या कोर्टात जायची आणि याचिका दाखल करायची गरज पडली. ज्या माणसामुळेच दंगे होत होते त्याच माणसाला पक्षात घेऊन सत्तेचं एक पद दिलं आणि समाजामध्ये शांतता निर्माण केली. ही बाळासाहेबांची शांती दूताची भूमिका. राजकारण करणे एक वेगळी बाब आहे, पण समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजकारणाच्या फडाचा वापर करणे हा प्रयोग केवळ बाळासाहेबच या भारतामध्ये करू शकतात. हे बाळासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं. अनेक मुद्दे आहेत 42 वर्षाच्या चळवळीमध्ये, अनेक मुद्दे आहेत की बाळासाहेबांनी शांतीदूताची भूमिका घेऊन या समाजामध्ये शांतता प्रस्थापित केली. आत्ताचा मुद्दा आहे, जेव्हा मनुवाद्यांनी ठरवलं की हिंदू मुस्लिमाचे दंगे पेटवायचे आणि महाराष्ट्र पेटवायचा, तेव्हा त्यांनी औरंगजेबाला टार्गेट केलं. कोल्हापूरला भर रस्त्यावर एसपीने मुस्लिमाच्या पोरावर फक्त स्टेटस ठेवलं औरंगजेबाचं म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्याला भर रोडवर नाक घासायला लावलं. औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यामुळे मुस्लिमाच्या तरुणाला नाक घासायला लावलं आणि त्याच्यावर गुन्हे दाखल केले. हे केवळ एकाच जिल्ह्यात झालं नाही, तर कोल्हापूरमध्ये झालं, साताऱ्यामध्ये झालं, सांगलीमध्ये झालं, अकोल्यामध्ये दंगा पेटवला गेला, 2 माणसांचे जीव गेले. आता हे महाराष्ट्रभर लोन पेटणार आणि हिंदू मुस्लिमांचे दंगे सुरू होणार. हे जेव्हा बाळासाहेबांनी बघितलं तेव्हा बाळासाहेब, आमचं प्रशिक्षण होतं खुलताबादला, डायरेक्ट औरंगजेबाच्या कबरीवर गेले आणि या देशातल्या मनुवाद्यांना आणि सत्तेत बसलेल्या भाजपला ठणकावून सांगितलं, औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर मी औरंगजेबाच्या मजारीवर जाऊन फुलं वाहतो, माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा. सत्ताधाऱ्यांची मस्ती जिरली ही बाळासाहेबांची शांतीदूताची भूमिका, नाहीतर महाराष्ट्र पेटला. 2016 साली इथल्या मनुवाद्यांनी ठरवलं की इथं बौद्धांचं आणि मराठ्यांचं परत एकदा भांडण लावायचं आणि यांच्याकडे जी संपत्ती आली, आरक्षणातून ज्या नोकऱ्या मिळाल्या, यांनी प्रयत्नाने जे काही मिळवणं लावलंय त्याला संपवायचं म्हणून 2016 साली आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये 53 मोर्चे निघाले. एक मराठा लाख मराठा, सगळ्यांना माहिती आहे. 53 मोर्चे निघाले. तो प्रत्येक मोर्चा 5 लाखाचा, 7 लाखाचा, 11 लाखाचा आकडे सुद्धा येत होते. मोर्चे यासाठी काढले होते की इथं आरक्षणाला शह द्यायचा आहे. मग 53 मोर्चे निघाल्याच्या नंतरही इथला आंबेडकरवादी माणूस उठून पेटून उठत नाही. तो या मोर्चामध्ये धुडगूस घालत नाही, आमचं आरक्षण वाचलं पाहिजे असं म्हणत नाही. म्हणून मग या आंबेडकरी चळवळीमधले काही दलाल इथल्या मनुवाद्यांनी हातात धरले आणि मग त्यांनी टूम सुरू केली की प्रतिमोर्चे काढायचे. प्रतिमोर्चाचा अर्थच असा होता की तुम्ही आरक्षणासाठी मोर्चे काढले, आम्ही तुम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून प्रतिमोर्चे काढतो. प्रतिमोर्चे काढतो म्हणजे आम्ही तुमच्या विरोधी आहोत, तुम्हाला आरक्षण मिळू नये ही आमची भूमिका आहे. अशा पद्धतीचं मनुवादी षडयंत्र रचल्या गेलं. त्या प्रतिमोर्चामधून या महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीय दंगली माजल्या असत्या. बाळासाहेबांनी या सगळ्यांना समोर येण्याच्या अगोदर ठणकावून सांगितलं, प्रतिमोर्चे नको. ही बाळासाहेबांची शांतीदूताची भूमिका होती. बाळासाहेबांनी इथल्या अल्पसंख्याक मुस्लिम समूहाला संरक्षण मिळावं म्हणून शांतीदूताची भूमिका घेतली. बाळासाहेबांनी इथल्या ओबीसीला आरक्षण मिळावं म्हणून शांतीदूताची भूमिका घेतली. बाळासाहेबांनी इथल्या एससी समूहामधल्या बौद्ध समूहाला त्याचं संरक्षण मिळावं म्हणून शांतीदूताची भूमिका घेतली. बाळासाहेबांनी इथलं संविधान वाचावं म्हणून शांतीदूताची भूमिका घेतली. गेले 43 वर्ष
जेव्हा जेव्हा हा महाराष्ट्र पेटवायला लागला तेव्हा तेव्हा बाळासाहेबांनी तो एका वाक्यातून पेटवण्यापासून वाचवला. आमचे कित्येकाच्या कुटुंबातले लोक अपंग झाले असते किंवा धारातीर्थी पडले असते, ती भूमिका बाळासाहेबांनी घेतली हे आम्हाला कधी कळेल, आमच्या कार्यकर्त्यांना कधी कळेल, आमच्या समाज सुधारकांना कधी कळेल, आमच्या विचारवंतांना कधी कळेल. कुठल्या तरी पत्रकावर सह्या केल्याने कोणी विचारवंत होत नसतो. बाळासाहेबांची चळवळ समजून घ्यायची असेल, बाळासाहेब तुम्हाला समजून घ्यायचे असतील, तर बाळासाहेबांनी आजपर्यंत जी भूमिका घेतली ती भूमिका ही समाज सुधारणेच्या बरोबरच इथली सामाजिक व्यवस्था सुद्धा दुरुस्त करण्याच्या विचारधारेमधली भूमिका आहे. जेव्हा या महाराष्ट्राला 1960 साली संयुक्त महाराष्ट्र म्हणून सत्ता मिळाली आणि यशवंतराव चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी इथल्या सामाजिक संरचनेचा अभ्यास केला. काय होती इथली सामाजिक संरचना? तर इंग्रजाच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर इथलं जमीनदारी व्यवस्था होती. तुमच्याही जिल्ह्यात असेल, इथं जमीनदारी व्यवस्था होती. त्या जमीनदारी व्यवस्थेमध्ये एका गावकुसाच्या आत 400 एकर शेती असेल तर ती शेती 1 किंवा 2च माणसाकडे असायची. ते जमीनदार असायचे आणि ती 400 एकर शेती ते बटाईने, खंडाईताने किंवा ठोक्याने अशी पेरायला द्यायची. या महाराष्ट्रामधला आज जो स्वतःला कुणबी किंवा मराठा म्हणतो तो जमीनदार नव्हता. म्हणून मग जेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी कुळ कायदा आणला यासाठी की आमचे सगळे मराठे, आमचे सगळे कुणबी हे खंडाईतांनी जमीन करतात. ज्याची जमीन त्याने 12 वर्ष वाहिली असेल ती त्याच्या नावे झाली पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री पदावर बसू आपण, आपल्या समाजाचं हित केलं पाहिजे. म्हणून कुळ कायदा हा यशवंतराव चव्हाणांनी आणला आणि कुळ कायदा आला म्हणून महाराष्ट्रामध्ये लाखो मराठे हे शेतीचे मालक झाले. जमीनदारी संपली. अल्पभूधारक, सदन, निम्न सदन हे शेतकरी तुम्हाला जे सापडतात ते सगळे कुळ कायद्याच्या कायद्यामुळे शेतकरी झाले, शेताचे मालक झाले. यशवंतराव चव्हाणांकडे सत्ता होती, त्यांनी सत्तेच्या माध्यमातून मराठ्यांना शेती दिली. प्रकाश आंबेडकर गेल्या 42 वर्षात सत्तेत नाही गेले, पण सत्तेत नाही गेले तरीही जे लोक असं विचारतात की प्रकाश आंबेडकरांनी काय केलं, त्या लोकांना आम्ही सांगितलं पाहिजे की प्रकाश आंबेडकर सत्तेत गेले नाहीत, सत्तेचे प्रयोग त्यांनी केले नाहीत. पण सत्तेचे प्रयोग जरी केले नसले तरीही बाळासाहेबांनी भूमिहीनांचा प्रश्न सतत 8 वर्ष लावून टाकला. तुमच्या बीडला मला वाटते पाणी परिषद झाली होती, दुष्काळी परिषद झाली होती. बीडचा सुद्धा इतिहास आहे. माधव मोरे सरांनी इथं दुष्काळी परिषद घेतली होती ना. भूमिहीनांचा प्रश्न बाळासाहेबांनी गेल्या 78 पासून सुरुवात केला. 8 वर्ष तो संघर्ष चालला. 14 एप्रिल 1990 या दिवशी सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या विधानसभेत ठराव पास केला गेला आणि ज्या ज्या लोकांनी अतिक्रमणी जमिनी काढल्या होत्या त्या अतिक्रमणाच्या जमिनी ह्या त्यांच्या नावे करण्यात आल्या. यासाठी बाळासाहेबांनी भूमी हक्क संरक्षण समिती ही 1978 साली निर्माण केली. भूमी हक्क संरक्षण समिती, त्या समितीचे निमंत्रक बाळासाहेब आंबेडकर आणि त्या समितीचे सचिव शांताराम पंधेरे होते. त्या 1978 साली भूमी हक्क संरक्षण समितीने तो लढा सुरू केला. शरद पवारांकडे दर वर्षाला पोळ्याच्या अगोदरच्या आठवड्यात शरद पवारांना भेटायला जायचे निवेदन देऊन आणि शरद पवारांना सांगायचे की ही समिती तुम्हाला असं सूचना करते की ज्या शेतकऱ्यांनी इथली पडीत शेती, ई क्लासची शेती, गायरानाची शेती, एफ क्लासची शेती ही जी वहीत केली आहे त्याची पिकं
आता ही घेण्याच्या अवस्थेत आली, त्यांची पिकं मोडल्या जाऊ नये. जुने असतील त्यांना सगळ्यांना माहित आहे की अतिक्रमण शेतीची पिकं नासधूस केल्या जात होती, पटवारी येत होता, गुरं चालून जात होता, बरोबर आहे ना. ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केलं होतं त्याला शेती पेरू दिल्या जात होती, पण पोळ्याच्या अगोदर तिची नासधूस करून जायची, त्याचं पीक हातात लागू द्यायचे. 78 पासून 80 पर्यंत या भूमी हक्क संरक्षण समितीने दर वर्षाला शरद पवारांना सांगितलं की हे अतिक्रमण मोडणं बंद करा. पण शासनाने ते मान्य केलं. आणि 1990 साली जेव्हा सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा 14 एप्रिल 1990 रोजी सुधाकरराव नाईकांनी एक टिप्पणी काढली. महाराष्ट्र शासनाने GR काढला. तो GR प्रकाश आंबेडकरांच्या नावे आहे. त्या GR नुसार असं ठरलं की अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांची शेती ही त्याच्या पती पत्नीच्या नावे करण्यात येईल. तो GR 28 नोव्हेंबर 1991 ला GR म्हणून निघाला. ते 28 नोव्हेंबर घेतली यासाठी की त्या दिवशी फुलेची जयंती. टिप्पणी या दिवशी काढली 14 एप्रिल 1990 रोजी की त्या दिवशी बाबासाहेबांची जयंती. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी निर्णय केला आणि ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी त्याची अंमलबजावणी केली. या महाराष्ट्रामध्ये 2,72,288 हेक्टर जमीन, 2,72,288 हेक्टर जमीन प्रकाश आंबेडकरांच्या त्या भूमी हक्क संरक्षण समितीच्या लढ्यामुळे या महाराष्ट्रातल्या भूमिहीनांना वाटप करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि मराठ्यांसाठी शेती दिली. प्रकाश आंबेडकरांनी रस्त्यावरचा लढा उभा केला आणि लाखो हेक्टर शेती या भूमिहीनांना मिळवून दिली. केवळ 90 साली GR झाला नाही. तुम्ही एकदा महसूलमध्ये जाऊन बघा. जुने GR काढा, ज्यांना ज्यांना माहितीचे अधिकार काढता येतात. 1990 साली 2,72,288 हेक्टर जमीन आणि 1990च्या नंतर 2000 साली पुन्हा GR काढण्यात आला आणि सगळ्या अतिक्रमणी जमिनी ह्या अतिक्रमण धारकांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावे करण्यात आल्या. बाबासाहेबांच्या नंतर हा पहिला नेता आहे की सत्तेत नसताना सुद्धा लाखो एकर शेती इथल्या अनुसूचित जाती, जमाती आणि भटक्या विमुक्तांना मिळाली. जे तुम्हाला प्रश्न विचारतात की प्रकाश आंबेडकरांनी काय केलं, मी बोलत बसलो तर आणखी 2 तास कमी पडतात. म्हणून मी ठरवलं मी किती गावात जाणार, मी किती लोकांपर्यंत बोलणार. पण मी 2008 साली पहिलं पुस्तक काढलं बाळासाहेब. त्याच्यानंतर मग ही चळवळ लिहत बसलो. माझे सहकारी सगळे मला विचारतात की सर तुमचे प्राध्यापक मंडळी, तुमचे शिक्षक विचारवंत बाबासाहेबावर लिहितात, धम्मावर लिहितात, रमाईवर लिहितात, आंबेडकर वादावर लिहितात, आंबेडकर वादाच्या आत असणाऱ्या विविध विषयांवर लिहितात, आणि तुम्ही आतापर्यंत 5 पुस्तकं लिहिली म्हणता आणि सगळी बाळासाहेबावरच लिहिता. मला माहित नाही मी जे काही लिहितो ते आज वाचल्या जाईल की नाही जाणार, पण मला एवढं निश्चित माहित आहे की बाळासाहेबांनी 70 पार केली. आणखी बाळासाहेब आमच्यासोबत किती काळ राहतील तुम्हाला आणि मलाही सांगता येत नाही. पण बाळासाहेबांनी जे काही केलं त्यांच्या जीवनामध्ये ते तुमच्या पुढच्या पिढीला कोण सांग. म्हणून पुढच्या पिढीला या आंबेडकरवादाचा योग्य अन्वयार्थ लावायचा असेल तर हे लिहिलं गेलं पाहिजे. म्हणून मी 5 पुस्तकं. आता माझ्याकडे एक पुस्तक आहे, वंचितांचा राजमार्ग. गेल्या वर्षाला, आता या वर्षाला दंबचक्रामध्ये प्रकाशित केलं. आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला अभ्यास करायचा असेल, मी अभ्यासू व्हा या कारणाने म्हटलं की या पुस्तकामध्ये मी गेल्या 42 वर्षाचा इतिहास तारखेसह नमूद केला. तो इतिहास तुम्हाला माहीत असेल तर अपप्रचाराला आपल्याला काउंटर करता येईल. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने जी बदमाशी केली त्या बदमाशीमुळे 42 लाखाचे आपण 16 लाखावर आलो. विधानसभेमध्ये तो नेरेटिव्ह कायम राहिला आणि बाळासाहेब भाजपची बी टीम आहे असं सांगण्यात
इथले काँग्रेसी यशस्वी झाले. आमच्याकडे मीडिया नाही, आमच्याकडे जे साहित्य आहे ते सर्वदूर पोहोचत नाही. म्हणून मग आता कार्यकर्त्यांनी अभ्यासू झालं तरच विरोधकांच्या प्रश्नांना काउंटर करता येईल. आणि विरोधकांच्या प्रश्नांना आम्ही काउंटर करू शकलो नाही तर अजयची कितीही धडपड असू द्या, पुरुषोत्तम वीरला असं वाटलं पाहिजे की कसंही करून सत्तेत गेलो पाहिजे, मी असेल किंवा माझा भाऊ असेल. पण जेव्हा कार्यकर्ता तिथं प्रशिक्षित झाला नाही तर सत्ता कशी मिळवणार? सत्ता मिळवायची असेल तर हे टीम वर्क आहे. एकटा माणूस कितीही विद्वान असून चालत नाही, एकटा माणूस कितीही कष्टाळू असून चालत नाही. 10 हातांनी ऊर्ज उचललं तर हलकं होईल. म्हणून हे टीम वर्क आहे. जे अतिविद्वान झाले असतील, इथं तरुण उपस्थित आहे, जे अतिविद्वान झाले असतील त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि आम्ही काहीच केलं नाही तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये आमचा जो परफॉर्मन्स होता तो जर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कायम राहिला तर परत आम्ही 25 वर्ष उठणार नाही. एकदा लक्षात घ्या. मी या अर्थाने म्हणतो, मी अजिबात हवेत गोळीबार करत नाही. 99 साली बाळासाहेबांनी 3 आमदार निवडून आले, सत्तेत प्रतिनिधित्व मिळवलं स्वबळावर. आणि 2000 साली विलासराव देशमुखांनी ते आमदार आणि मंत्री हिसकावून घेतले. त्यानंतर आपला आमदार होऊ शकला. परत त्यानंतर या चळवळीला आमदार मिळाला नाही. विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आमचा जो परफॉर्मन्स होता तो जर आता या स्थानिक स्वराज्य संस्थेत कायम राहिला, तुमच्या बीडच्या नगर परिषदेमध्ये तुम्ही एकही नगरसेवक जर पाठवू शकले नाही तर पुढचे 25 वर्ष तुम्हाला सत्तेत जाण्यासाठीची संधी नाही. हे मी भीती दाखवत नाही तर तुम्हाला अनुभवाचे बोल सांगतो. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आज पदाधिकारी असतील, उद्या कार्यकर्ते बोलवा. मी परत तुमच्या जिल्ह्याला वेळ द्यायला तयार. पण कार्यशाळा घ्या, ओबीसीची कार्यशाळा घ्या, बौद्ध कार्यकर्त्यांची कार्यशाळा घ्या, अल्पसंख्याक समूहाची कार्यशाळा घ्या आणि कार्यकर्ता तयार करा. कार्यकर्ता तयार झाला तर सत्ता तुमच्या पायाशी लोळून घेईल. त्याचं उदाहरण असं आहे की अकोला जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 27 वर्षापासून भारिप बहुजन महासंघाची सत्ता, 27 वर्षापासून. बाळासाहेब आंबेडकरांनी सत्तेचे प्रयोग करण्याच्या अगोदर अकोला जिल्हा परिषदेमध्ये बाबासाहेब दाभेकर नावाचे जे पणन मंत्री राहिले महाराष्ट्र राज्यात, ते बाबासाहेब दाभेकर अकोला जिल्हा परिषदेचे सलग 12 वर्ष जिल्ह्याचे अध्यक्ष होते. जिल्हा परिषदेचे सलग 12 वर्ष. एकच व्यक्ती अकोला जिल्हा परिषदेचा सलग 12 वर्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता. आणि त्याच्या अगोदरचा तुम्ही कालखंड बघत असाल तर सगळे मराठा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. एक समाज कल्याणचा सभापती सोडला तर संपूर्ण सत्ता मराठ्यांची होती. पण बाळासाहेब राजकारणात आले. डॉक्टर DM भांडे कोळी समाजाचे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष, कोळी समाजाचा माणूस जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. बळीराम शिरस्कार माळी समाजाचा माणूस जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. श्रावण इंगळे बौद्ध समाजाचा माणूस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला. संध्याताई वाघोळे कुणबी समाजाची महिला जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली. साबिया अंजुम सौदागर मुस्लिम समाजाची महिला जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली. पुष्पाताई इंगळे बौद्ध समाजाची महिला जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली. कोळी माळी बालमुकुंद बिरड तेली समाजात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. हरिदास भदे सभापती झाले, 2 वेळा आमदार झाले. तिथं धनगर आला, हटकर आला, कोळ्याला, माळ्याला, मातंगाला, मुस्लिम आला. छोट्यातल्या छोट्या समूहाला हा आंबेडकरवादी मतदार सत्ता देऊ शकतो. हे गणित पक्क झालं. म्हणून 27 वर्षापासून तिथं सत्ता आहे. तुम्ही एकदा हा पाया घाला, तुम्ही सत्तेचे मालक होऊ शकता. ही जमीन सुपीक आहे, त्यात योग्य बियाणं टाका आणि सत्तेचं पीक घ्या. हा संदेश सांगण्यासाठी मी 250 किलोमीटर वरून आलो. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सत्तेचा प्रयोग यशस्वी करायचा असेल तर थोडासा अहंकार बाजूला ठेवा.
जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर कोण बसलं, तालुक्याच्या अध्यक्षपदावर कोण बसलं, हा विषय डोक्यातून यासाठी काढून टाका की तुमच्या पोराला नगरसेवक करायचा आहे, तुमच्या महिलेला सभापती बनवायचा आहे, तुमच्या बहिणीला सत्तेत जाऊन बसायचं आहे. कुणाला तरी पाणी पुरवठा सभापती व्हायचा आहे, कुणाला तरी शिक्षण सभापती व्हायचा आहे. आणि तो शिक्षण सभापती झाला तर इथल्या नगर परिषदेच्या शाळेमध्ये तुमच्या मुलांना सुविधा मिळणार आहेत, नाहीतर ते शाळा बंद करण्याचं धोरण इथल्या मनुवाद्यांनी ठरवलं. पुढची पिढी वाचवायची असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की तुमच्या सगळ्या समस्येवरची मास्टर की सत्ता. ती सत्ता मिळवण्यासाठी बाळासाहेबांनी यशस्वी प्रयोग केले. बाळासाहेब स्वतः राज्यसभेचे 6 वर्ष खासदार राहिले, लोकसभेचे 6 वर्ष खासदार राहिले, एकदा 13 महिने आणि दुसऱ्या वेळेला 5 वर्ष. 12 वर्ष स्वतः बाळासाहेब खासदार राहिले. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात 2 कॅबिनेट मंत्री दिले, 1 राज्यमंत्री दिला, 1 महामंडळाचा अध्यक्ष दिला आणि 13 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिले. त्याला लाल दिव्याची गाडी आहे आणि दर वर्षाला 2 कोटी रुपये स्वतःच्या व्यक्तिगत मान्यतेवर त्याला वाटण्याची मुभा. असं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद, त्याला लाल दिव्याच्या गाडीचा मान. असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवले. अकोल्याच्या महानगरपालिकेमध्ये ज्योत्सना गौतम गवई ही 25 वर्षाची तरुण मुलगी अकोला महानगरपालिकेची महापौर झाली. हा इतिहास इथेही घडू शकतो. जळगाव जामोद नगर परिषद याच्यापूर्वी, आता पिंपरी चिंचवड आहे, याच्यापूर्वी जळगाव जामोद नगर परिषद महाराष्ट्रातली सर्वात श्रीमंत नगर परिषद. कारण सुरेशदादा जैनची संपूर्ण MIDC त्या नगर परिषदेच्या अंतर्गत येते. त्या जळगाव जामोद नगर परिषदेमध्ये मी तुमच्या सगळ्यांसाठी हे विषय सांगू लागलो. हा विषय की बाळासाहेबांच्या प्रयोगातून मला काय मिळेल असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा जळगाव मध्ये जाऊन बघा. जळगाव जामोदच्या नगर परिषदेमध्ये फेरफटका मारा आणि तिथल्या त्या पदाधिकाऱ्यांची यादी वाचा. इथं पारवे नावाचा आपला एक कार्यकर्ता, 18 वर्षाचा पोरगा संजय पारवे, तो दारोदार पेपर टाकायचा बौद्ध समाजाचा. तो संजय पारवे दारोदार पेपर टाकायचा, पण त्याच्यामध्ये एक अशी वृत्ती होती की प्रत्येकाला मदत करायची. मग तो जेव्हा दारोदार पेपर टाकायचा तेव्हा कुठली तरी म्हातारी, जिला कोणीच वाली नाही, ती आजारी असेल तर तो चिठ्ठी घ्यायचा, मेडिकल स्टोअरवर जायचा आणि तिला औषध आणून द्यायचं. जर एखादा म्हातारा असेल, एखादा अनाथ असेल तर त्याला तहसीलचं काही काम असेल तर ते पेपर टाकणं झाल्यावर मोकळ्या वेळेत त्याचं तहसीलचं काम करून आणून द्यायचं. त्या वस्तीमध्ये संजय पारवे हा अतिशय कामसू वृत्तीचा मुलगा आहे म्हणून सगळ्या लोकांना पटलं आणि बाळासाहेबांनी त्या संजय पारवेला नगर परिषदेची उमेदवारी दिली. सुरेशदादा जैनच्या विरोधात संजय पारवे नगर परिषदेला उभा राहिला. सुरेशदादा जैनने त्या मतदारसंघामध्ये, त्या वार्डामध्ये एका मताचे 5,000 रुपये, 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, आजची नाही, एका मताला 5,000 रुपये वाटूनही तो संजय पारवेला पराभूत करू शकला नाही. संजय पारवे निवडून आला, गरीबाचा पोरगा, आणि तो निवडून आला. आणि तो निवडून आल्यानंतर नगर परिषदेमध्ये, जळगावच्या नगर परिषदेमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की सुरेशदादा जैनला आपली बॉडी बसवता येत नव्हती, एक नगरसेवक कमी पडत होता. संजय पारवे जळगाव जामोद नगर परिषदेचा उपाध्यक्ष झाला. तुम्ही एकदा जाऊन तो चार्ट बघून या. पेपर वाटणारा मुलगा जर जळगाव जामोदचा नगर परिषदेचा उपाध्यक्ष होऊ शकतो तर तुमच्यासारखे सर्वसामान्य तरुण उद्या या बीडच्या नगर परिषदेमध्ये पाणी पुरवठ्याचे आणि शिक्षण सभापतीचे सभापती होऊ शकतात. तुम्ही मनावर घेतलं तर, नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल की अजय अध्यक्ष आहे, नगर परिषद ताब्यात आली तर अजयचं नाव होईल अशी भूमिका जर तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही अजयचं नुकसान नाही करू लागले, तुमच्या पोराचं नुकसान करू लागले, तुमच्या पुढच्या पिढीचं नुकसान करू लागले. ही भूमिका ज्या दिवशी आंबेडकरवादी माणसाच्या मनात जन्म घालेल त्या दिवशी तुम्ही सत्तेच्या दारात आहात. आणि ज्या दिवशी तुमचा अहंकार उफाळून येईल त्या दिवशी तुम्ही सत्तेपासून 25 वर्ष दूर जाणार आहात. हा मेसेज सांगण्यासाठी मी इथं आलो. तुम्ही अतिशय कडकडीने माझं म्हणणं ऐकून घेतलं
मी ऑब्झर्वेशन करत होतो की तुम्ही सगळेजण विपरीत परिस्थिती असतानाही अतिशय तन्मयतेने माझं म्हणणं ऐकून घेत होते. म्हणून व्यक्तिशः तुमचे प्रत्येकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.